आणखी एक जय महाराष्ट्राची विशेष बातमी पाहूया। नेत्यांनी राजकारण करायचं आणि कार्यकर्त्यांनी त्यांना साथ द्यायची। भारतीय राजकारणाचा हा पाया आहे। ज्या नेत्याकडे कार्यकर्त्यांचं मोहोळ मोठं त्या नेत्याची ताकदही मोठी। नेत्याची ओळख कार्यकर्त्याची ताकद वाढवते आणि कार्यकर्त्यांचं काम नेत्याला बळ देतं। पाहूया या संदर्भातील हा विशेष रिपोर्ट। पडळकर आणि पवार महाराष्ट्राच्या राजकारणातली अशी दोन नावं की ज्यांच्यामधून विस्तवही जात नाही। पवार कुटुंब हे महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या राजकारणात मानलं जाणारं मोठं नाव। तर गोपीचंद पडळकर हे महाराष्ट्राच्या एका लहानशा गावातून पुढे आलेलं राजकीय नेतृत्व। राजकारणाच्या कक्षांमध्ये विचार केला तर या दोन नावांची तुलनाच होऊ शकत नाही। पण शरद पवारांवर थेट टीका करण्याची ताकद गोपीचंद पडळकरांनी दाखवली आणि पडळकर महाराष्ट्राच्या राजकारणातलं मोठं नाव बनलं। आज त्याच पडळकरांनी पवार कुटुंबातल्या आणखी एका व्यक्तीवर थेट अपहरणाचा कट रचल्याचा आरोप केलाय आणि त्यांचं नाव आहे आमदार रोहित पवार। रोहित पवारांनी आमची बैठक घेतली होती गोपीचंद पडळकरच्या गाडीवरती दगडफेक करा किंवा त्याला टार्गेट करा म्हणून। ते मी म्हणत नाही, ज्याच्या आणि त्याचे फोटो सगळे शेअर बघा, त्यांच्या फॅमिलीतल्या सगळ्या लोकांचे त्यांचे फोटो आहेत। आपल्या एका कार्यकर्त्याच्या अपहरणाचा कट रोहित पवारांनी रचला असा पडळकरांचा आरोप आहे। 2021 साली सुरू झालेलं हे सगळं प्रकरण नेमकं आहे काय तेही बघा। 2021 साली गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर जाहीर टीका केली। अमित सुरवसे या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानं पडळकरांची गाडी फोडल्याला उत्तर म्हणून शरणू हांडे या पडळकरांच्या कार्यकर्त्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय फोडलं। पोलिसांमध्ये तक्रारी झाल्या, तोडफोडीचं प्रकरण कोर्टात गेलं। अमित सुरवसे आणि शरणू हांडे मधलं वैर मात्र वाढतच गेलं। काही दिवसांपूर्वी शरणू हांडेनं सोलापुरात अमित सुरवसेला मारहाण केली। हांडेनं सुरवसेला केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल केला। अमित सुरवसेने याबाबत पोलिसात काहीही तक्रार केली नाही, पण मनात राग मात्र ठेवला। गुरुवारी पुण्यातून अमित सुरवसेनं भाड्याची गाडी घेऊन सोलापूर गाठलं। आपल्या 6 कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यानं शरणू हांडेला पकडलं। शरणू हांडेला सगळ्यांनी मिळून मारहाण केली आणि मग त्याला गाडीत घालून ते निघाले। अमित सुरवसेनं गाडी कर्नाटकच्या दिशेनं न्यायला सुरुवात केली। पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली, त्यांनी गाडीचा माग काढला। कर्नाटकमध्ये पोलिसांनी गाडी गाठली आणि शरणूला बाहेर काढलं। अमित सुरवसेसह त्याच्या सगळ्या साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। शरणू हांडेचं अपहरण करणाऱ्यांनी गाडीतून रोहित पवार यांना व्हिडिओ कॉल केल्याचा दावा गोपीचंद पडळकरांनी केलाय। रोहित पवारांच्या आदेशावरूनच हांडेचं अपहरण झालं आणि हांडेला ठार मारण्याचा प्लॅन होता, हाही आरोप पडळकरांचा आहे। त्यावर रोहित पवारांनीही उत्तर दिले। आता हा जो आमचा कार्यकर्ता आहे तो धनगर समाजाचा कार्यकर्ता आहे, त्याचं आणि ज्याची मारहाण झाली त्याचं 2-3 महिन्यापूर्वी त्या व्यक्तीने याची मारहाण केली होती आणि मग त्याच्यात कुठेतरी वाद वाढला असावा आणि कदाचित तिथे असणाऱ्या पोलीस प्रशासनाने त्याला मदत केली नव्हती आणि मग ती गोष्ट मनामध्ये ठेवून कधी कधी काय होतं, जर दुसऱ्या कोणाकडनं ते न्याय मिळत नसेल तर मग लोक न्याय व्यवस्था हातात घेण्याचा प्रयत्न करतात। कार्यकर्त्यांची भांडणं हाणामाऱ्या आणि अपहरणापर्यंत जाणार असतील तर ती राजकीय नेत्यांसाठी चिंतेची बाब आहे। पण या असल्या गुन्ह्यांमध्ये निवडून आलेले लोकप्रतिनिधी एकमेकांवर गंभीर आरोप करत असतील आणि खरंच लोकप्रतिनिधींचा त्यामध्ये सहभाग असेल तर ती अवघ्या महाराष्ट्रासाठी शरमेची बाब आहे। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।